याची व्याख्या काय भाजपची? प्रसन्नजी, ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे यांनी आरोप केले, खरं तर आपला तो बाळ्या आणि इतरांचं कार्ट अशाच पद्धतीचे आरोप आहेत. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या जोगेश्वरी मुंबईमध्ये इक्बाल डोसा नावाच्या एका दहशतवाद्याचा आरोपी नाही, ज्याला शिक्षा झाली, 10 वर्षाची शिक्षा झाली होती, अशा दोषीला घेऊन उभाटा गटानं मुंबईमध्ये प्रचार केला होता आणि मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या दोषींना घेऊन हे फिरले होते. त्यामुळं सुषमाताईंना भारतीय जनता पार्टीवर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. एवढंच नाही तर ज्या गृहमंत्र्यांवर थेट आरोप होऊन ते तुरुंगात गेले, अशा गृहमंत्र्यांसोबत हे बसले होते. नवाब मलिक यांच्यावर देखील थेट देशद्रोहांचे आरोप झाले होते आणि अशा नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नव्हती. सुधाकर बडगुजर यांच्यावर भारतीय जनता पार्टीने आरोप केले होते. तुम्हाला आठवत असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आरोप केल्यानंतर तेव्हा कुणीही अशी चर्चा केली नाही की सुधाकर बडगुजर यांच्यावर एवढे आरोप केले, मग उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी का दिली, त्यांना खरं तर उमेदवारी द्यायला पाहिजे नव्हती, असा आक्षेप ना माध्यमांनी घेतला ना त्या सुषमाताईंनी घेतला. मग आता आम्ही तो घेतला तर बरोबर ठरेल नवनाथ? याच न्यायाने आता जर का आम्ही तोच आरोप केला तर आता आम्ही बरोबर ठरू याच न्यायाने तुमच्या? सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप झालेले आहेत, ते अजून सिद्ध झालेले नाही. ज्या पद्धतीनं इक्बाल नावाचा माणूस हा दोषी होता, 10 वर्षाची शिक्षा झाली होती मुंबई बॉम्बस्फोटात, त्यांना सोबत घेऊन हे फिरत होते. परंतु सुधाकर बडगुजर यांच्यावर फक्त आरोप झालेले आहेत. ज्या दिवशी सुधाकर बडगुजर यांच्यावरचे हे आरोप सिद्ध होतील, सुधाकर बडगुजर दोषी होतील, त्या दिवशी त्यांना पक्षातून काढा आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे सांगणारं भारतीय जनता पार्टी सगळ्यात आधी असेल. अपेक्षा आहे की आजच्या कार्यक्रमातली ही क्लिप काढून नितेश राणेंना टॅग करून आमचा जो डिजिटल डिपार्टमेंट आहे ते नक्की नितेश राणेंना टॅग करेल. त्यानिमित्त नितेश राणेंना हे कळायला पाहिजे की बघा, पक्षाची भूमिका ही होती, तुम्ही चूक करत होता, विधानसभेमध्ये वेळ वाया घालवला तुम्ही, हे नवनाथ बन यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. मी आता सुषमा अंधारेंकडे जातो. सुषमाजी, तुमच्यावरती पण काही कमेंट्स म्हणजे तुमच्या पक्षावरती केलेल्या आहेत? नाही, माझ्या पक्षावर कमेंट करायला हरकत नाही. मुळात काय माहितीये का की होय, बडगुजरांवर आरोप होते आणि मी स्वतः म्हटलं ना की मी बडगुजरांसाठी एक स्वतंत्र